हाँ, ठीक. आता थोडासा शांती रखिए, मी सुरू करतो. नमस्कार. अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे करंट मध्ये जे विषय सुरू आहे ह्याबद्दल काही अपडेट आहे ते मी सांगणार. परवाच्या दिवशी एक 15 वयाची मुली, त्यांना आम्ही आमच्या स्तरावर त्यांच्या फॅमिलीला संपर्क केले होते की तुमच्यासोबत जे आरोपी, जे मुख्य आरोपी अयान म्हणून आहे, त्यांनी जे काही तुमच्या सोबत संपर्कात आला होता त्याबद्दल तुम्ही ऑन रेकॉर्ड घेऊन पोलिसांना स्टेटमेंट किंवा तक्रार द्या म्हणून. हे आमची प्रयास जे आहे ते सुरुवातीपासून सुरू होता, पण फायनली ते विक्टिम जे आहे त्यांची आई, ते दोघे कन्व्हिन्स झाले आणि ते 15 सालची जी मुली आहे ते त्यांच्या आईसोबत आमची जे पोलीसची टीम आहे, महिला अधिकारी आणि त्यांच्यासोबत इतर जिल्हा लेवलचे जे महिला आणि बाल विकास डिपार्टमेंटचे अधिकारी आहे ते एकत्रित ते मुली आणि त्यांच्या आईला भेटून ते मुलीची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जी आमची ऑलरेडी जे FIR रजिस्टर केलेली होती त्या FIR ला ते स्टेटमेंट आम्ही जोडून पुढचे जे तपास आहे ते आम्ही करणार. आणि हे जे 15 सालची जी मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे. दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिम पैकी एक विक्टिम हे मुली आहे. तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांची स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या आणि ऑब्विसली तुमची जे आयडेंटिटी आहे ती 100% गोपनीय ठेवणार आहे. हे एक विषय होता. नेक्स्ट, कालच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 उझेर खान, इक्बाल खान यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ती गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी आणि स्टाफ ते एक वेगळे लोकेशनला पाठवून ते जे तक्रारदार आहे त्यांना ते टीम जाऊन भेटले आणि हे जे पोलिसांची टीम आहे ते तक्रारदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली आहे ऑन रेकॉर्ड. हे जे तक्रारदार आहे ते एक 16 वर्षीय मुलीची आई आहे आणि त्यांच्या स्टेटमेंट वरून उझेर खान, इक्बाल खान यांच्या विरोधात आम्ही एक वेगळी FIR रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन्स ऑफ 78 BNS आणि सेक्शन 12 पॉक्सो ऍक्ट. हे म्हणजे 18चे खालच्या मायनर मुलींना पाठलाग करण्याचे जे सेक्शन आहे
त्या सेक्शन्स अंडरला जे आहे नवीन एक गुन्हा पोलीस स्टेशन परतवाडा अंडरला काल रात्री दाखल केलेली आहे. नंतर वरिष्ठाकडून आम्हाला असा निर्देश जे आहे ते आलेली आहे की एक विक्टिम परवा ते ऑन रेकॉर्ड आलेली आहे आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आई ते समोर येऊन त्यांची वेगळी स्टेटमेंट दिली आणि त्याप्रमाणे वेगळी एक FIR दाखल केलेली आहे. तर ह्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केलेली आहे. तर दे आर सॅटिस्फाईड विथ द लेवल ऑफ प्रोग्रेस आणि त्यांच्याकडून आम्हाला आणखी एक निदर्शन आला. इनफॅक्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आम्हाला भेटलेली आहे. नंबर 1 की विक्टिम्सला गोपनीय पद्धतीने विनंती करून अप्रोच करून त्यांना समोर येऊन तक्रार द्यायची प्रयत्न जे आहे ते गोपनीय पद्धतीने सुरू ठेवा असा एक इन्स्ट्रक्शन्स जे आहे आम्हाला मिळालेली आहे. आणि सोबत सेकंडली जे काही डिजिटल डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे ते डिजिटल डाटाची अनालिसिस आणि ते सोडून आणखी फॉरेन्सिक जे अनालिसिस आहे त्यावर जास्त फोकस करा असं पण सिनियर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. सो दॅट जास्त ते जास्त एव्हिडन्स गोळा करून ते केस टाईट करायची असं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. तर वी आर वर्किंग ऑन द सेम थिंग. तर हे संपली मराठी. आता हिंदी घ्यायची आहे का कोणाला आहे तर काइंडली सांगा, मी हिंदीमध्ये सांगणार. नहीं सॉरी, आई विल डिसाइड ये क्या हो गया है, ज्यादा डेमोक्रेसी भी अच्छी नहीं है. ओके फिर हर कोई अपना अपना ओपिनियन, फिर किसी का कुछ तय नहीं हो रहा है. उसके बजाय में मैं जो ऑफिसर्स है उनको साथ में लेके जो है रिकॉर्डिंग किया गया है एंड ये विक्टिम के स्टेटमेंट के हिसाब से हमने जो पहले ही FIR जो रजिस्टर किया है उसमें ये विक्टिम का स्टेटमेंट जो है जोड़ा जाएगा और आगे का जो तपास है वो उस हिसाब से हम आगे बढ़ाने वाले हैं. इसके अलावा यानी कंप्लेनेंट की बेटी है जो 16 साल की पीड़ित लड़की है, ये कंप्लेनेंट के स्टेटमेंट के बेसिस पे आरोपी क्रमांक 2 उज़ैर खान इकबाल खान के खिलाफ में परतवाड़ा पुलिस स्टेशन के अंडर में एक अलग FIR रजिस्टर किया है अंडर सेक्शन्स ऑफ का इशू होता. तर लोकल पोलीसला जे इन्फॉर्मेशन भेटली त्याप्रमाणे ते लवकर तिथे पोहोचले आणि ते विक्टिमला जे काही असिस्टन्स पाहिजे तसं ते विक्टिमला दिलेली आहे. तर ते विक्टिम सुरक्षित आहे. आणि सेकंड क्लॅरिफिकेशन, हे जे विक्टिम आहे दॅट विक्टिम इज नॉट अमॉंग द 8 विक्टिम्स. म्हणजे हे आत्ताचे जे प्रकरण जे परतवाडाची आहे हे आम्ही जे आता डिस्कस करत आहे ते प्रकरणात वेगळी प्रकरण ते विक्टिमची आहे. तर ऑब्वियसली ते पण एक महिला आहे, त्यांची पण काही इश्यू आहे, त्यांच्यासोबत पण काही इश्यू झाला म्हणून ते पण तसा विचार केलेली. तर ऑब्वियसली त्यांच्यावर पण इक्वली गंभीरताने आम्ही दखल घेणार. पण थँकफुली शी इज नॉट अमॉंग दिस 8 विक्टिम्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.